आज गणपती बाप्पांसाठी कलरफुल असा हार बनवला, कारण का जास्वंदाचे फुलं थोडे कमी होत आहेत, त्याच्यामुळे मम्मीने गोकर्ण आणि जास्वंद आणि दुर्वा असा मिळून छान असा गणपती बाप्पांना हार बनवला आणि त्यानंतर गणपती बाप्पांना तो घातला. खूपच छान दिसत होता. आणि मग नैवेद्यासाठी काय बनवायचं म्हणून मी आज मोदक करणार होते. तर त्याच्यामध्ये मी मैदा आणि रवा घेतला होता. त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं तेलाचं मोहन सुद्धा घालू शकता. मीठ घातलं आणि पिठाचा छान असा गोळा मळून घेतला. त्यानंतर सारण करणार होते, तर सारणामध्ये खोबरं घेतलं, त्याला सुद्धा तांबूस कलर येईपर्यंत छान असं भाजून घेतलं आणि त्यातच घातले तीळ, ते सुद्धा थोडेसे भाजून घेतले आणि ते थंड झालं की त्याच्यामध्ये पिठी साखर घालायची. आपल्याला जितकं गोड आवडतं तितकं आपण सारण गोड करू शकतो. 5 मिनिटांनंतर छान असं पीठ सुद्धा मुरलं होतं आणि त्याची मग मी पारी लाटून घेतली आणि त्यामध्ये जे मोदकाचं सारण बनवलंय ते घातलं आणि त्याच्या छान अशा कळ्या बनवून घेतल्या. हे मैदा वापरल्यामुळे पांढरं अगदी उकडीच्या मोदकासारखे दिसतात, पण तसं नाहीये. हे मैदा असल्यामुळे असं पांढरे शुभ्र मोदक होतात. गव्हाच्या पिठाचे सुद्धा छान लागतात, पण आज मी मैद्याचे बनवले होते, कारण का थोडेसे जास्त दिवस टिकतात आणि कुरकुरीत राहतात. त्याच्यामुळे छान असे सगळे मोदक बनवून घेतले आणि खूप छान झाला होता तयार. मला तर खूप जास्त आवडला. आणि त्यानंतर मग मम्मीने सगळे मोदक जे आहेत ते तळून घेतले. छान अशा हलक्या मध्यम आचेवरती तळून घ्यायचे, नाही तर जळू शकतात आणि एकदमच डार्क तांबूस कलर दिसू शकतो. त्याच्यामुळे मीडियम फ्लेम वरती तळले की छान तयार होतात. त्यानंतर गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवला, सोबतच करंज्या सुद्धा बनवल्या होत्या, त्याचा सुद्धा नैवेद्य दाखवला आणि आम्ही आरती करून गेली. तर हा छोटासा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा.